दीपक जाधव आता पाहूया कशी कामगिरी करणार आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर राजेश पाटील आणि विनोद पाटील हे दोन अंपायर्स, तसेच संकेश ढोले आणि आमचे चौथे अंपायर्स आहेत शरद नाव माहित नाहीये, ठीक आहे, शरद पाटील। असे 4 अंपायर्स या स्पर्धेला लाभले आहेत आणि खूप चांगली पंचांची भूमिका पार पडत आहे। अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा निनासर खूप चांगले अंपायर्स आपण सातत्याने पाहतोय। पूर्वी अशी आपण पाहिलं तर पूर्वी आयकॉन खेळाडू बोला किंवा चांगले अंपायर आपल्याकडे आणावे लागत असायचे, परंतु आता मात्र अलिबाग तालुक्यातून आपले अंपायर्स हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये जात आहेत। खूप चांगले बदल झालेत, जसा खेळाडू डेव्हलप झाला तसे अंपायर सुद्धा डेव्हलप झाले। पुन्हा एकदा दीपक जाधव चांगला फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, कॅच होणार का? आणि कॅच पकडलाय, फलंदाज बाद। हे सपोर्टर बामणसोडे संघाचे आहेत का? येस, जबरदस्त, पैसा बसून। मगाशी 2 होते, आता त्यात 1 ऍड झाला, आता 3 झाले, नंतर 4 येतील। पॉवर आहे ना, येस। आणि येस, अशी सपोर्टर असतील ना तर आमचे प्रेक्षक सुद्धा खुश असतील आणि कसलं टेन्शन नाहीये, बस डान्स करायचा आणि आपल्या संघाला सपोर्ट करायचा। डीजे योगेश का? अच्छा, योगेश या आपण, डीजे योगेश। ओयात मॅच कडे पुन्हा एकदा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। पहिलेच 2 बॉल डॉट काढलेत, धावसंख्या धाफलकावरती अजून 1 सुद्धा नोंदवलेली नाहीये, 0 धावसंख्या धाफलकावरती आले। आणि आता पुन्हा एकदा दीपक जाधव पहिलीच ओव्हर निर्धाव टाकणार का असा प्रयत्न दिसून येतोय। तिसरा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट। ओहो, फुल टॉस बॉल स्टेट ड्राईव्हला घेऊन काढले आणि 1 सिंगल धाव मात्र पूर्ण पाहायला मिळते। पॉवर प्लेच्या खेळामध्ये तुम्हाला जसं क्षेत्ररक्षण आहे त्या प्रकारची लाईन आणि लेंथ मात्र ठेवावी लागते। यावेळेस लोअर फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, परफेक्ट पडला नाहीये, त्या बॉलवरती 1 धाव केली कंप्लीट। आणि आता इथे अविनाश नाईक ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन केले। अजून देखील 3 बॉल्स शिल्लक आहेत, पहिले 3 बॉल्स वरती चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय। पॉवर प्लेचं षटक आहे आणि आतापर्यंत गोलंदाज हवी होतोय, 4 बॉल कंप्लीट टांचा वर्षा होतोय आणि खऱ्या अर्थानं बामणसोडे संघाचा हा गोलंदाज एक चांगली कामगिरी करतोय। कारण प्रीमियर लीगची ही स्पर्धा आहे, तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की प्रथम क्रमांक पारितोषिक आहे 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 60,000, तृतीय क्रमांक 40,000, चतुर्थ, पंचम आणि 6वा या तिघांसाठी 20 प्रत्येकी असं बक्षीस या स्पर्धेचं आहे। त्याच वेळेला जो उत्कृष्ट फलंदाज असेल त्यासाठी ब्रँडेड कंपनीची स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट गोलंदाज ब्रँडेड कंपनीची स्पोर्ट्स सायकल आणि त्याच वेळेला मालिकावीर जो असणार आहे त्याला सुद्धा ब्रँड कंपनीची LED TV मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जाणार आहे। पाहूया आता दर्णे गुरुजी शेवटल्या दिवसाला दर्णे गुरुजीच मला निकाल सांगणार आहेत की कोण जिंकणार आहे LED TV आणि त्याच वेळेला सायकल। बॅकफुटला गेला, स्लॅश करायचं होतं, प्रयत्न फसला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला। एकदा जर ओव्हर आवडली असेल तर टाळावाला काहीच हरकत नाही बामणसोडे संघ, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि फक्त 1च धाव ही दीपक जाधवने फक्त खर्च केलेली आहे। दमदार सुरुवात केली आहे। आता 24 बॉल नाहीये तर 18 बॉल शिल्लक असतील, कारण ही मॅच 4 ओव्हरची आहे। अशा वेळेला 18 बॉल्स मध्ये आता बॅटिंग करणाऱ्या संघाला कुठेतरी इम्प्रूव्हमेंट करावी लागणार आहे, सुधारणा करावी लागणार आहे। कारण स्वामी विवेकानंदांनी म्हटले दर्णे गुरुजी की चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती। आता ही प्रगती मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला करावी लागेल। एका बाजूला उमटे संघ आहे, दुसऱ्या बाजूला बामणसोडे संघ आहे। आता उमटे संघाचे हे फलंदाज इथे एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे,
चांगली भागीदारी असेल तर चांगला स्कोर होईल. नवीन गोलंदाज मैदानावरती आता इथे सज्ज झालाय. रेस्ट्रिक्शन हटलाय. आता क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं दिसणार आहे. ऑन साइडला आपण व्यूरचना पाहिली तर एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेने तैनात केले आहे, एक कौ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग ऑन साइडला, ऑफ साइडला एक फ्लाइंग स्लीप तैनात केले, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट, एक शॉर्ट कव्हर देखील तैनात केलाय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर. अशी व्यूरचना मैदानावरती सजली आहे. आणि आता पहिलाच बॉल अनपेक्षित बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. एकच इथे एक इरादा आहे की मोठे फटके खेळायचा बॅट्समनला, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी प्राप्त झाली आणि त्याचमुळे डॉट आले. येणारे 5 बॉल्स अजून शिल्लक आहेत गोलंदाज मैदानावरती रुपेश नाईक. आखू टप्प्याचा बॉल, प्रयत्न फसलाय, कॅच होणार का? रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न केला आणि एकच सिंगल धावेवरती संतुष्ट झाले आहेत. चांगल्या पद्धतीने इथे सुरुवात, मोठे फटके येत नाहीयेत. दरणे गुरुजी सुद्धा इथे थोडेसे कंटाळवाणे दिसत आहेत कारण हाताला चालना मिळत नाहीये. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे, फक्त 2 धावा धाफलकावरती आले आहेत आणि अजून देखील 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या कशा पद्धतीने आता इथे करणार? पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर इथे अंपायर्सने मात्र दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र दिलाय. एक सिंगल धाव ऍड होणार आहे. क्रिकेट आणि राजकारण सारखंच आहे. मी नेहमीच म्हणत असतो, कधी आघाडी असते, कधी पिछाडी असते. तुम्हाला 4 जूनला ते सर्व काही ऐकायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांचं आता लक्ष तिकडे लागून राहिले. पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे. आतापर्यंत धावसंख्या स्थिर. काही प्रेक्षक आता झोपी सुद्धा गेलेले आहेत भगवान साहेब, परंतु जशी षटकारांची आतषबाजी होईल, जसा डीजे वाजेल तसे जागे होणार आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचले. चौथी अर्थातच दुसरी ओव्हर चालू आहे आणि 4च धावा फक्त धाफलकावरती. ओहो, फक्त बॅट फिरवली. बॅटचा फ्लो खूप चांगला होता, स्विंग चांगला होता, परंतु पुन्हा एकदा कनेक्शन नाहीये. धावा काढाव्या तर कशा पद्धतीने काढाव्या या विवंचनेमध्ये आता सापडलेत. कल्पक बुद्धीने खेळावं लागणार आहे कारण गोलंदाज पूर्णपणे बॅट्समनवरती हावी झाले आहेत. फुल टॉस बॉल, फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन लावले. फक्त एक सिंगलच धाव पाहायला मिळणार आहे. एक धावीवरती संतुष्ट होत आहेत, परंतु जिंकायचं असेल ना तर इथे तुम्हाला गाडी टॉप गिअर वरती चालवावी लागणार आहे. जसे की मुंबई पुणे एक्सप्रेस वरती गाडी आपली 120, 30, 40, 150 वरती चालत असते, त्या प्रकारे आता टेम्परमेंट पकडावं लागणार आहे, ऍव्हरेज वाढवावं लागणार आहे. ओहो, पुन्हा एकदा फसवलं, चकवलं, गती परिवर्तन केले आणि बॅटरला केले आउट. बजाव. तर 3 ऍक्शन आहेत, प्रत्येकाची वेगळी खासियत आहे. हा म्हणजे कॉफी कोण कोणाला करत नाही आणि अजून कोण वाढत असेल बघा, म्हणजे 4 जण झाले ते जोडी होईल ना. एक जोडी आपण करूया. येस, विनोदाचा भाग होता. आपण वेळेत पुन्हा एकदा मॅच कडे. धावसंख्या धाफलकावरती 5 या आकड्यावरती पोहोचलेली आहे आणि अजून देखील काही चेंडू शिल्लक. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. 1 धाव वाढणार आहे. 6 धावा धाफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज घरामध्ये टायमिंग पाहिलं तर जवळपास 1 वाजून नाही 2 वाजून गेलेत आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. दोन ओव्हर्स इथे समाप्त झाल्यात. 6 धावा धाफलकावरती आलेले आहेत आणि अजून 2 ओव्हर्स मात्र बाकी आहेत.
प्रोजेक्टेड स्कोर जर आपण धावफलकावरती पाहिलं तर टेक्नॉलॉजी सांगत आहेत की इथे 12 धावा होणार आहेत. तर या 12 धावा पूरक ठरणार नाहीत की आज ही खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजाला सपोर्ट केली आहे. जसे की IPL आपण पाहायला गेलो तर IPL मध्ये जणू काही फक्त फलंदाजांसाठीच आहे की काय असं चित्र राहिलंय. कारण बऱ्याच गोलंदाजी पिठाई आपण IPL मध्ये पाहिली. 288 धावा पाहिल्या, 277 धावा पाहिल्या आणि कित्येक अशा स्कोर आपण 200च्या वर पाहिले. त्याच्यामुळे गोलंदाज म्हणजे IPL मध्ये खऱ्या अर्थाने त्याची अग्नी परीक्षा असते आणि आज सुद्धा तेच आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता या इनिंग मध्ये पाहिलं तर गोलंदाजानं प्रेडिक्शन पूर्णपणे फेल केलंय. त्यांनी सांगितलं की तुम्ही चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केलीत तर ही खेळपट्टी गोलंदाजानं सुद्धा चांगली साथ देते आणि ती साथ या 2 गोलंदाजांनी दिले. पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केल्या 1 धाव, दुसऱ्या ओव्हर मध्ये 4 धावा. ओहो, टप्पा पडल्यानंतर स्लाइटली टर्न झाला, बॅटचा हलकासा स्पर्श घेतलाय आणि आता इथे फलंदाज बाद. येस, सौरभजी थोडे अजून स्पीडली घ्यायला गाणी वाजवा. आमच्या डान्सर अजून स्पीडली नसतील जरा, ती म्हणतात की थोडं स्लो गाणं झालंय. येस, तुम्हाला आता फास्ट गाणी सुद्धा ऐकायला मिळतील. येस, तर वया मॅच कडे पुन्हा एकदा. खूप चांगला आमचा आवाज अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत टिकून ठेवला. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की सुरुवातीला आवाज चांगला असतो, त्यानंतर थोडासा बिघडतो किंवा चेंजेस होतात, पण तो अगदी तंतोतंत आवाज अजूनपर्यंत आमचा नक्कीच ठेवलेला आहे. रनआउटची संधी आहे परंतु डायरेक्ट हिट केलं नाहीये आणि ते मात्र एक धाव केली. कम्प्लीट डुसीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्यात मैदानावरती. लेग बायचा इशारा सुद्धा पंच विनोद पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि धावा संख्या धावफलकावरती पुढे जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. दीपक जाधव असेल किंवा त्याच वेळेला रुपेश नाईक असेल आणि आता आलेला केतन वाघमारे असेल. केतन वाघमारे म्हटलं की ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, दोनही आघाड्यांवरती आज मात्र त्याने त्याचं वर्चस्व दाखवलंय. पण एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण केली. एका धावीवरती संतुष्ट झाली आहेत. धावा संख्या पुन्हा एकदा पुढे सरसावेल 9 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय केतन. सगळ्यांना वाटलं होतं की फक्त बॅटर आहे परंतु बॉलर सुद्धा आहे, म्हणजे ऑलराऊंडरची भूमिका तो नेहमीच साकारतोय आणि आता सुद्धा अजून काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बॅटर. ओहो, टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय परंतु मागे पाहिलं तर ते खराब क्षेत्रात बायचा येतोय चौकार. आन्सर हुशार आहे. चौकार गेल्यानंतर नाही उठत आहे. पावर असली तरी ते भाकरी लक्ष नक्कीच आहे. येस, पुन्हा एकदा. ओहो, टप्पा पडल्यानंतर स्लाइटली टर्न झाला आणि खऱ्या अर्थानं फलंदाजाला इथे पूर्णपणे आश्चर्यचकित अचंबित केलंय. फटके मारावे तर कसे मारावे या विवंचनेमध्ये आता सापडलाय. कारण धावसंख्या धावफलकावरती अजूनपर्यंत 13 या आकड्यावरती पोहोचलेली आहे आणि या षटकातील आता दर्णे गुरुजी सांगत आहेत की शेवटला एक बॉल्स मात्र शिल्लक आहे. शेवटला बॉल, चांगला बॉल खेळून काढलेला आहे परंतु प्रोटेक्शन लावले. एक सिंगल धाव पाहायला मिळेल. 3 ओव्हर्स इथे मात्र समाप्त झालेले आहेत. येस, आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा फक्त धावफलकावरती आल्यात. लो स्कोरिंग मॅच होईल की काय असं चित्र उभं राहिलंय. परंतु अजून 1 ओव्हर आहे. या 1 ओव्हर मध्ये जर 15 ते 20 धावा पूर्ण केल्या तर एक चांगला स्कोर मात्र होऊ शकेल. त्या अनुषंगाने प्रयत्न करावे लागतील. जवळपास 2:15 वाजलेले आहेत की 1:15 वाजलाय. येस, 1:15 वाजलेला आहे आणि अजून खूप सारे सामने बाकी आहे. त्याच्यामुळे चला टीम आपण मीटिंग घ्यायची नाहीये. जेवढं जास्त लवकर आपल्याला करता येईल तेवढे सामने आटपायचे आहेत. तर उद्याचा निरास्त वर्किंग डे आहे. बऱ्याच जणांना कामावरती सुद्धा जायचं असेल. येस, आमचे दौडा सर सांगतात की मला जायचं आहे कामावरती.
मला सुद्धा स्वतःला जायचंय कामावरती. आमचं टायमिंग तर 8चं आहे, त्यामुळे थोडस स्पीडअप करा, प्रत्येकाला कामावरती जायचंय. बघा, एक खबर आले की अलिबाग ते रामराज या पट्ट्यामध्ये वादळ सुटलेलं आहे आणि पावसाच्या सरी आल्यात, असं आमच्यापर्यंत मेसेज पोहोचलाय. बॅकफुटला गेला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ जातोय बॉण्ड्रीच्या बाहेर, ओव्हर द रोप, षटकार. वीस धावा एक पहिल्याच बॉलवरती षटकाराला. पुन्हा एकदा चांगला फटका कंगाळलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण. एक धाव केली आहे, कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु 2 धावा पूर्ण केल्या. चांगल्या पद्धतीने रनिंग सुद्धा पाहायला मिळाले. पहिल्याच 2 बॉलवरती 8 धावा वसूल केल्यात. हळूहळू का होईना, परंतु धावसंख्या आता 22 या आकड्यावरती पोहोचले. आता मोठे फटके घ्यावे लागणार आहेत, त्याशिवाय पर्याय नाहीये. 4 बॉल फक्त शिल्लक आहेत. ओहो, यावेळेस अंपायर्स कडे पाहिलंय, अंपायरने मात्र इथे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय, एक्स्ट्रा धाव मिळणार आहे. 23 धावा धाव फलकावरती, 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजून देखील काही पाहायला गेलं तर संघाचे सपोर्टर या ठिकाणी थांबलेले आहेत आणि नक्कीच आपल्या संघाला चांगला सपोर्ट करतायत. चांगला बॉल, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, कॅच मात्र सोडला आणि एकच धाव मात्र पाहायला मिळणार आहे. हा येस, आणि आता IPL मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी मॅचला डिले होतोय निनाद सर, पावसामुळे, कारण आता पाऊस आपल्याकडे सुद्धा येणार आहे. चांगला फटका, क्रॅकिंग ड्राईव्ह, स्टँड अँड डिस्पॅच, LED स्क्रीन वरती सलामी. ओहो, इथे क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच काय पकड, जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. साइड हीरो है. तीस धावा, 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड. येस, कॅमेरामन रेडी राहा. चौकार आला शेवटल्या बॉलवरती आणि पहिल्या इनिंगचा खेळ मात्र समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना इथे उमटे संघानं 34 धावा पूर्ण केल्या, 34 रन्स ऑन स्कोर बोर्ड आणि 5 धावांची पेनल्टी, म्हणजे 39 धावा पूर्ण झाल्या. 40 धावांचं लक्ष्य हे प्रतिस्पर्धी संघासमोर असणार आहे. नेक्स्ट सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही घेऊन चालतोय पेन तालुक्यामधील एक ख्यातनाम नामवंत समालोचक दरोडा सर यांच्याकडे. धन्यवाद. हा, प्रत्येकाने आपले बॅनर आपल्या जवळ घेऊन ठेवा. हा,
तत्पूर्वी ह्याच्यानंतर होणारा सामना गावदेवी किहीम दरम्यान अन्वी 11 म्हाळुंगे आपण तयार राहायचं. टॉस बॉक्सवर टॉस करून घ्यायचंय. या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आमच्या पेन तालुक्यातील पेन प्रवाहाचा एक जबरदस्त खेळाडू योगेश वाघमारे उर्फ रावडी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही कौतुक. फटका मात्र जबरदस्त फटका पासलाय कव्हरच्या डोक्यावरून. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, डीप कव्हरला चेंडू जातोय. तोपर्यंत 2 धावा. या 2 धावाने धावसंख्येच्या अकाउंट मध्ये 2 धावा जोडल्या जात आहेत. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 40. यस शिवम 11 बामनसुर टीमला धावा बनवायच्या आहेत. टोटल 40. 2 धावा झाल्यात आई करंजाई उमटे आणि दरम्यान शिवम 11 बामनसुरे यांच्यामध्ये एक क्रिकेटचं बॅटल आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांख्यिकी पहिले षटक हाताळताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अविनाश. ओ यस अक्रॉस लाईन फनफुटवर गेला होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. डॉट 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 चेंडूची सांगता होते. विजयासाठी जर आपण विचार केला तर 40 धावा रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने आगेकूच करावी लागेल शिवम 11 बामनसुरे टीमला. तर मात्र प्रत्येक षटकामध्ये कमी धावा देऊन परंतु बघा काय गॅप सिलेक्शन आहे. काय सुरेख 2 फिल्डरच्या मध्ये दरार चेंडू होणार फरार मिळणार नंबर चौकार 4. डीजे धाव संख्या होते डबल फिगर 10. चौकार आमचे धरणीगडजी म्हणतायत दुष्काळामध्ये 13वा महिना चालू झाला. कारण जर का आपण विचार केला 40 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि 40 धावा चेस करायच्या आहेत त्या बामनसुरे टीमला आणि 40 धावा डिफेंड करायचे आहेत उमटे टीमला. ओहो हो कव्हरला चेंडू खेळून काढला. सुरेख कव्हर भन्नाट कव्हर पाहायला मिळाले. सर्कल यार्ड मध्ये चेंडूला मात्र फील्ड केला जातोय. धाव नाहीये. धाव संख्या होती ती 10. यस 10 धाव संख्या झाली. 40 धाव यासाठी गोळा करायचे आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज किरण जंगम. सरळ बॉडीवर चेंडू आदळतोय. बॉडीचा वेध घेतोय. पहिले षटक समाप्त झालंय. धाव संख्या झाली स्कोर कार्ड वर 10 विदाउट लॉस. 10 धाव संख्या झाली. हे बघा 10ची सरासरी पाहिजे होती. 10 धाव संख्या पाहतो आपण स्कोर कार्ड वर. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे ते बामनसुरे टीमला. जर का आपण विचार केला 18 चेंडू मध्ये 30 धावा डिफेंड करायच्या आहेत त्या खऱ्या अर्थानं उमटे टीमला. आई करंजाई उमटे दरम्यान शिवम 11 बामनसुरे याच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल. दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकलाय. हा फार महत्वाचा सामना असणार आहे दोन्ही टीम साठी. याच्यानंतर होणारा सामना गावदेवी किहीम दरम्यान अन्वी 11 म्हाळुंगे. विनर बॉलर नेम. दुसरे षटक कोणाकडे सोपवलं जातोय कारण विचार केला पहिल्या षटकामध्ये पहिले षटक हाताळलं होतं ते अविनाश याने धावा खर्च केल्या 10. आता 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे ते बामनसुरे टीमला. शिवम 11 बामनसुरे गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुशील नाईक. स्ट्राईक होते फलंदाज आपण पाहू शकता रुपेश नाईक. एका बाजूला रुपेश आहे दुसऱ्या बाजूला किरण जंगम गोलंदाज. थोडीशी पाहणी करतोय कोणत्या प्रकारचा चेंडू फेकायला पाहिजे परंतु बघा काय घडलं. मी म्हटलं होतं पाहणी करतोय. डाऊन द लेग साइड वाईडचा इशारा. अवांतर धावेने भर पडली जाते. नेल्सन आगडा पाहायला मिळतोय. 11 धाव संख्या झाले. येणारे चेंडू 18 चेंडू मध्ये धावा बनवायचे 29.
पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुशील नाईक. सुंदर चेंडू बघा, मग अशी लेग साईडच्या बाहेर चेंडू फेकला. आता मात्र चांगलं कमबॅकिंग केलं गोलंदाज सुशील नाईक यांनी. सुशील नाईक गोलंदाज ट्रॅकवर. चेंडू राहिलेत मित्रांनो 17 आणि 17 चेंडू मध्ये 29. ऑन साइड चेंडू खेळून काढला ऑलंद कार्पेट. काऊ कॉर्नरला चेंडू जातोय. सिंगल धावसंख्या मिळते. सिंगल ने धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 12 या अंकावर. 12 धावसंख्या झाले. येणारे मित्रांनो चेंडू असणार आहेत 16 आणि 16 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 28. 16 चेंडू 28 धावा होणार का भावा? व्हायला पाहिजेत. फ्लॅट मैदान आहे आणि जर का आपण विचार केला तर फलंदाजाच्या दृष्टिकोनातून ही खेळपट्टी फलंदाजाच्या प्रेमामध्ये पडणारी फलंदाजी आहे. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुशील नाईक. ओह, फटका पासलाय की जाणार आउट ऑफ द स्टँड, आउट ऑफ द पार्क. धावा मिळणार 1/2 डझन. षटकार. डीजे आवाज वाट करून घ्यायचंय. गावदेवी किहिम आणि अणवी 11 माळून घ्या. आपण या ठिकाणी दोन्ही टीमचे कर्णधार आहेत. नाईक सर टॉस करून घ्या. आणि आपले प्लेइंग 11 जे आहेत त्यांची नावं द्यायची आहेत. जर का बदल असेल तर बदल करायचा आहे. यस, चेंडू मात्र डॉट फडला जातोय. खरं जर का विचार केला पहिल्या चेंडूला षटकार खाल्याच्या नंतर वापसी केली मित्र म्हणून गोलंदाज सुशील नाईक याने. स्ट्राईक वरती फलंदाज किरण जंगम. ऐकून खेळाडू आहे किरण जंगम. बावन सुरत टीम कडून खेळताना आपण पाहतोय. ओहो बघा, बॅट वर चेंडू व्यवस्थित प्रॉपर फटका आपण पाहू शकत नाहीये. बॅटच्या रडार मध्ये प्रॉपर चेंडू येत नाहीये. एक धाव मात्र मिळते. एक धावने धाव संख्या 19. हा, टॉस बॉक्स वर जायचंय. किहिम टीमचा कर्णधार आणि महालुंगे टीमचा कर्णधार. आपण टॉस बॉक्स वरती जा. भगवानजी नाईक सर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभहस्ते टॉस केला जाणार. सत्तूजी नाईक आपण पण जायचंय. हे सुद्धा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. सुंदर चेंडू बघा, खोलवर बघा चेंडू होता. खाऊ कॉर्नरला चेंडू खेळून काढला ऑन द कार्पेट. सिंगल धाव संख्या मिळते. सिंगल ने धाव संख्या जाऊन पोहोचते टोटल 20. आधा पल्ला आलाय, आधा पल्ला बाकी आहे. कारण जर का आपण विचार केला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू बॅलन्स, 12 चेंडू बाकी आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 20 धाव संख्या बनवायची आहे बामन सुरत टीमला. शिवम 11 बामन सुरत दरम्यान आई करंजाई ओमटे ह्याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचं मारण संग्राम आपण पाहतोय. जर का विचार केला 12 चेंडू बाकी आहेत आणि दोन्ही टीम विनर आहेत. म्हणजे दोघांमध्ये पॉवर आहे. परंतु पॉवरला कोण जनरेट करतो ह्या मैदानामध्ये आपण पाहतोय. कारण 12 चेंडू मध्ये धावा डिपेंड करायच्या आहेत 19 या 20 आणि 20 धावा बनवायच्या चेस करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये बामन सुरत टीमला. शिवम 11 बामन सुरत दरम्यान आई करंजाई उमटे याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल आपण पाहू शकता. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज नेम विजय निजी पहला और टीम की तरफ से शायद तीसरा ओवर फेंकने के लिए तैयार. विजय की पहले गेंद ओवर द विकेट. ओ ये देखिए कमाल की गेंद फेंकी उन्होंने. कमाल के ऊपर धमाल किया. क्योंकि गेंद जब गुडलैंड पॉइंट के ऊपर गिरी थी हल्का सा उछाल आया था, निकल गई कीपर के दोस्तों में. डॉट गेंद की समाप्ति हुई जरूर. पहले की डॉट फेंकी. आने वाले गेंदें रहेंगी 11 और 11 गेंद में नंबर चाहिए 20. 20 रन चाहिए जीतने के लिए. गेंदबाज फिर से तैयार. टॉस किहिम टीम ने जीता है. ऑन द कार्पेट मिड विकेट के एरिया में, डीप मिडर के एरिया में गेंद को ट्रैवल किया. थोड़ी सी फंबलिंग नजर आई थी. मौका था दूसरा रन भागने का, दूसरा रन चुराने का, लेकिन क्या करे, रिक्स है. सिंगल रन ये फिक्स है. वो भले जानते थे कि हमें दूसरा रन थोड़ा सा रिक्स है, लेकिन 1 रन के ऊपर संतुष्ट और 1 रन का इजाफा कुल टोटल बन जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर 21.
अगली गेंद कवर किया में प्रयास बहुत अच्छा था, लेकिन कहीं ना कहीं थोड़े से धीमे गति से दौड़ लगाई, इसके कारण कैच आने वाला था, निकल गया, लेकिन रन आउट का विकेट। गलती सरेंडर हो गए बल्लेबाज, करे तो क्या करे, ये लेना चाहते थे, भागना चाहते थे, लेकिन बड़ा बंदोबस्त था और मेरे ख्याल से पकड़ में आ गए बल्लेबाज और विकेट जा चुका है रन आउट का। चाहिए टोटल 18। नक्कीच ह्या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आमच्या पेन प्रभागातील पेन तालुक्यामधून योगेश वाघमारे उर्फ रावडी या मॅचला शुभेच्छा देण्याकरता आले होते। धन्यवाद देतो त्यांना, त्यांचंही स्वागत या मंचावरून। विजय नाईक न्यू बैटर सुनील नाइक, एक तरफ है विजय नाइक जो गेंदबाज का भागदौड़ संभालते, लेकिन बल्लेबाजी का छोर और शोर मचाने के लिए आ चुके न्यू बैटर सुनील नाइक। विजय नाइक की अगली गेंद, ओहो घुटना टेक तमाशा देख, लेकिन ऑन साइड गेयर में गेंद को ट्रैवल किया, काफी खूबसूरत फील्ड का नजारा, बहुत ही बढ़िया लाजवाब फील्ड। ताली के साथ उस फील्डर का स्वागत जरूर करना चाहिए। देखिए लॉन्ग ऑफ के एरिया में खड़े थे, लॉन्गन की तरफ दौड़ लगाई, भागे और गेंद को रोका। आने वाले गेंदे 8, जीतने के लिए 17। किम संघाचा शरद नाईक, आपण कुठे असाल तर आपल्या टीमची भेट घ्यायची आहे। शरद नाईक, ये लगाया कड़क 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 कड़क, दे धड़क बेधड़क, आर पार षटकार। क्या बात है। देखिए जैसा डीजे का धुन बजता है हमारे डांसर भी तैयार होते हैं, लेकिन देखिए छक्का खाने के बाद जो टोटल थोड़ा सा बदल नजर आया, टोटल आगे बढ़ा 29 और 11 की जरूरत। धरनी गुरुजी हमें बता रहे हैं जो हमारे रेल की हड्डी जो स्कोरर होते हैं, इनको तो हमें बता रहे हैं कि आने वाले गेंदे के ऊपर गेंद है मेरे ख्याल से 7 और 11, लेकिन ये देखिए ये मैच का हवा निकालने वाला छक्का। हमारे डांसर तो ओवरलोड हो चुके हैं, छक्का खाने के बाद देखिए ओवरलोड हो गए और बिना अपना शर्ट निकाल के डांस कर रहे। ये डांस से मंच के ऊपर से भागे हुए डांसर है, उस मंच को तोड़ा था फोड़ा था। अब मेरे ख्याल से 5 रन की जरूरत रहेगी, ज्यादा मीटिंग नहीं लेनी चाहिए क्योंकि रात अब धीरे धीरे आगे निकल रही है, सुबह जल्दी आपके सामने आने वाली है। आने वाले गेंदें रहेंगी 6 और जीतने के लिए 5 रन की जरूरत। आने वाले 6 गेंदे और 6 गेंदों में नंबर चाहिए 5। तभी मैंने कहा था इस मैच का हवा निकालने वाला छक्का, क्या दमदार छक्का नजर आया। बल्लेबाज किरण जंगम, गेंदबाज सौरभ जाधव दादा
5 रन आपको डिफेंड करने 6 गेंदों में। क्या कर पाएंगे? कहीं ना कहीं करिश्मा जादू यहां नजर आएगी। ऑन साइड केयर में गेंद को खेला है, जरूर सिंगल। दूसरा रन का प्रयास शायद करना चाहते हैं। यस नो मिस कॉल भी थोड़ा सा जरूर हमें नजर आया, लेकिन अब गेंदे बचे 5 गेंदों में नंबर चाहिए 4। कुल टोटल बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 36। 5 गेंदों में 4 चाहिए। मोहम्मद सूर्य टीम के जितने भी सपोर्टर है वो बहुत खुश नजर आ रहे हैं। डांसर तो सीना तान के डांस कर रहे हैं, बहुत अच्छा डांस कर रहे हैं इस मैदान के ऊपर, जैसे कि हम लोग आईपीएल में देखते हैं, उससे कई खतरनाक डांस। ये देखिए कवर के ऊपर से, शॉर्ट कवर के ऊपर से डीप कवर की तरफ गेंद को खेला है। दूसरा रन लेने का मौका, लेकिन ये लटक जाएंगे। यस, सुसाइड का विकेट जाएगा बैक टू डगआउट। विकेट क्रमांक 2। जगह नजर आता है, छवा हमें नजर आता है, तो डांसर का जलवा भी हमें नजर आता है। लेकिन विकेट जब गिर जाता है ना, तो दुख भरे चेहरे भी हमें नजर आते हैं। अब आने वाले गेंदे रहेंगे मेरे ख्याल से 4, और 4 गेंद में चाहिए टोटल 3। 4 गेंद में 3 चाहिए। न्यू बैटर केतन वाघमारे, लेकिन जब तक किरण जब तक है तब तक कहीं ना कहीं यह मुकाबला बिल्कुल बामन सूर्य की झोली में जाएगा, ऐसा हमें लग रहा है। क्योंकि टॉप ऑर्डर में 2 बल्लेबाज आ चुके थे, उसमें से किरण था, किरण जंगम जो आइकॉन खिलाड़ी है, उनका बड़ा कीमत है, बड़ी वैल्यू है उनकी, तो उस कीमत को अदा करेंगे इस मैदान के ऊपर। अगले गेंद बिजली चमक रही दादा, लेकिन देखिए बिजली चमक रही है, लेकिन किरण जंगम की बल्लेबाजी इस मैदान के ऊपर निखार। यस, मोहम्मद सूर्यसाठी एक खुशखबर असणार आहे। सुपर 12 ला पोहोचलेत बघा, एक चांगली आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी। और यस, मैन ऑफ द मैच